पुण्यात 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीतच पुण्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. अगदी जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. आपल्यासोबत पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे. ताई, काय सांगाल? खरं तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना असतील, अनेक ठिकाणी पाणी देखील रस्त्यावर तुंबलेले आहे. तसेच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. काय सांगाल? काय ते पावसाचं पाणी काही ठिकाणी साचलेलं दिसतंय, काही ठिकाणी पावसाळी गटार आणि ड्रेनेज लाईन म्हणजे जिथं याचा स्लोपचा फरक आहे. म्हणजे काही नागरी वस्ती खालच्या बाजूला आहेत आणि ड्रेनेज लाईन वरच्या बाजूला आहेत. अशा ठिकाणी आपल्याला जास्त अशी समस्या दिसून आली आहे. पण तिथे आपले क्षेत्रीय कार्यालयाचे सगळे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत आणि नागरिकांना अजून काही समजा असे काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा. तरी ताई, जास्तीत जास्त सध्या पाणी रस्त्यावरती जास्त होतं, पुण्यामध्ये जास्त पडतं. यासाठी अशी एक महानगरपालिकेकडून त्वरित कोणती उपाययोजना करण्यात आली जेणेकरून नागरिकांची समस्या? नाही, समजा असं कुठे लक्षात आलं पाणी साचतंय तर आपले कर्मचारी रस्त्यावरती काम करताना आपल्याला दिसत आहे. कुठे पाणी कचऱ्यामुळे पाणी समजा जात नसेल पावसाळी गटारमध्ये तर तिकडे ते स्वतः थांबून तिथला कचरा काढतात आणि पाण्याला वाट करून देत आहेत. तर एवढी जास्त समजा कुठे समस्या असेल तर आपण मला सांगा. ताई, खरं तर घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. अति मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. खडकवासल्यातून कोणत्याही क्षणाला पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. विशेषतः एकतानगर परिसर असेल किंवा नदीच्या बाजूचा परिसर असेल, येथील नागरिकांना दरवर्षीच्या पुराच्या समस्येला सामोरे जाणे. यासाठी काय उपाय होते? आपली उपाययोजना झालेली आहे. आपण सगळी यंत्रणा सज्ज ठेवली. आपले कर्मचारी, अधिकारी हे सगळे डिझास्टर मॅनेजमेंटची टीम हे सतर्क आहेत. खरं तर लोकांनी सुद्धा सतर्क राहायला हवं. समजा असाच पाऊस आपल्याकडे जास्त पडत राहिला तर थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला पाणी सोडावं लागेल घराला, असं दिसतंय. काही आपल्याला माहिती मिळाली का? कारण आत्ताच धरण प्रशासन सांगितलं तेव्हाही विसर्ग करण्यात येऊ शकतो. आपल्याशी काय संपर्क साधला? नाही, ते थोड्या वेळाने आपल्याला कळेल की पाऊस किती पडतोय आणि किती धरण भरलंय आणि विसर्ग किती प्रमाणात करावा लागेल. हे एक साधारण रात्रीपर्यंत आपल्याला पिक्चर क्लिअर होईल आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येऊ शकेल. ताई, खरं तर आता 2 दिवसात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीवरून प्रस्थान होतो. पुणे महानगरपालिकेच्या वतीने काय उपाययोजना करत आहेत? वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने काय? नाही, आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं असेल की आळंदी देवस्थान प्रमुखांनी आणि स्वतः आपले मुख्यमंत्री साहेबांनी वारकऱ्यांना आवाहन केलं की त्यांनी आळंदीकडे येऊ नये, कारण इंद्रायणी नदीला जास्त पाणी आलेलं आहे. सगळे तिकडचे जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे त्यांना पुण्याकडेच थांबावं असं आवाहन सगळ्यांनी केलं. तर त्यासाठीच आम्ही आज सगळेजण बसलो होतो नियोजन करण्यासाठी. कारण महानगरपालिकेकडनं व्यवस्था हे जेव्हा पालखी दिंडी हे पुण्यात येतात त्या दिवसापासून प्रस्थानापर्यंत 2-3 दिवसाची व्यवस्था केली जाते. आता आपल्याला 3 दिवस अलीकडे म्हणजे एकूण 6 दिवसांचे आपल्याला नियोजन करावं लागेल. तर आम्ही सगळ्यांनी ते नियोजन केलंय. साधारण 101 आपल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत जिथे वारकरी थांबतात त्यांना उद्यापासून सुट्टी जाहीर केली आहे. पाणी कपात आजपासून रद्द केलंय. पालखी आपल्याकडे पुण्यातनं जाईपर्यंत रविवारपर्यंत आपल्याकडे पाणी पुरवठा हा सुरळीत केला जाईल. म्हणजे सगळीकडे जिथे जिथे वारकरी असतील किंवा जिथे दिंडी थांबलेल्या असतील तिथे सगळीकडे पाणी मिळावं असं एक नियोजन केलंय आपण. मी आपल्याकडून जे काही समाज कार्यालय आहेत किंवा मंगल कार्यालय आहेत या सगळ्यांना मी एक विनंती करते की आपल्याकडे वारकरी 3 दिवस आधीच येत आहेत. आमच्याकडनंही व्यवस्था करू आम्ही, परंतु काही मंगल मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्यानंतर प्रतिसाद दिला म्हणतो. हो, आपल्याकडनं काही जे मंगल कार्यालय आहेत तिथे सुद्धा व्यवस्था करून मिळावी अशी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. टॉयलेट सगळीकडे लावून झालेले सुद्धा आहेत. नक्कीच ह्या पुण्याच्या महापौर मंजुषाताई वाघमोडे होते. पुणे पालखी 2 ते 3 दिवस आधीच जे वारकरी आहेत, भाविक आहेत, त्यांच्या समस्या आहेत यासाठी आम्ही सुविधा केलेल्या आहेत. तसंच खडकवासला धरणातून केव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. मात्र नदी किनारच्या जे एरिया आहे या ठिकाणी देखील महानगरपालिकेच्या वतीने योग्य ती उपाययोजना करण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषाताई वाघमोडे यांनी दिलेल्या पाहावयास मिळत आहे. दीपक काबरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.